4 वर्ष चिमुरडीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं नसरापुरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। नसरापूर ग्रामस्थांनी गाव कडकडीत बंद ठेवत ठिय्या आंदोलन सुरू केलं। तब्बल 3 तास हा ठिय्या आंदोलन चाललं होतं। भोरचे आजी माजी आमदारांच्या मनधरणीनंतरही गावकरी आंदोलनावर ठाम होते। आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा तातडीनं फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती। शेवटी प्रशासनाच्या आश्वासनानंतर आणि लोकप्रतिनिधींच्या मनधरणीनंतर 3 तासांनी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले। चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। घरासमोर खेळणाऱ्या मुलीला गोठ्यात नेऊन अत्याचार करण्यात आले। दगडाने ठेचून आरोपीकडून मुलीची हत्या करण्यात आली। मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला। कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर गोठ्यामध्ये तिचा मृतदेह आढळला। सीसीटीव्हीमध्ये आरोपी मुलीला गोठ्यात नेत असतानाची काही दृश्य कैद झाली आहेत। या घटनेनंतर परिसरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। मृतदेह पोलीस स्टेशन बाहेर ठेवत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। या 65 वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे। या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला मृत्यूदंड देण्याची मागणी कोर्टात करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केला आहे आणि तिचा खून देखील केलेला आहे। आरोपीला अटक झालेली आहे। आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत। एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे। सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत।